कारण सरफराज सरांनी टिपू सुलतानवरती चांगली पुस्तक लिहून आम्ही सावध असल्याचा इशारा दिलेला आहे. किती बोमलत आहेत त्यांच्या पुस्तकावर. म्हणजे टिपू सुलतानाला बलात्कारी म्हणण्यापर्यंत. काटजूंची पुस्तक आहे सुप्रीम कोर्टचे जज, ते तेव्हा जज होते. ते म्हणतात की उत्तर प्रदेश के एक न्यायालयीन प्रकरणामध्ये मी गेलेलो होतो. तिथं मला एमएच्या पुस्तकामध्ये एक प्रकरण दिसलं. मी प्रिन्सिपलला बोलवलो, त्यांच्या याच्या आत्मकथेमध्ये आहे, ते त्यांचं लिखाणमध्ये आहे, आणि विचारलं की हे जे लिहिलं हे कुठून आणलं, याचा संदर्भ काय लिहिलं होतं. टिपू सुलतानानं 3000 ब्राह्मणांना एका ओळीत ठेवून एकच प्रश्न विचारलेला होता, इस्लाम स्वीकार करणार की नाही. ब्राह्मणांनी आपला दैदिप्यमान इतिहास जिवंत ठेवून, राष्ट्रीय स्वाभिमान जिवंत ठेवून नकार दिला, आणि टिपू सुलतानानं त्या 3ही ब्राह्मणांना कापून काढलं आणि संदर्भ दिलेला होता बोस की घोष काहीतरी नावाचा संदर्भ दिलेला होता ग्रंथाचं. काटजू म्हणतात मी त्याला फोन केला, त्यानं सांगितलं की मैसूर गॅजेट मधून हा संदर्भ घेतलाय. मैसूर गॅजेटचे तेव्हाचे प्रमुख घोष होते, त्यांना फोन केलं तेव्हा घोष म्हणतायत ऐसा कुछ भी यहां पर लिखा हुआ नहीं है, ये कपोल कल्पित आहे. हा कपोल कल्पित इतिहास कुठं शिकवला जात होतं? उत्तर प्रदेशच्या एमएला. एमएचे शिकलेले विद्यार्थी आयपीएस बनतात. यूं ही नजीब नहीं मारा जाता है, यूं ही एहसान जाफरी कत्ल नहीं होता है. राख में से सुई ढूंढने वाले लोगों को दाभोलकर और पानसरे के यूं ही कातिल नहीं मिलते हैं. ही व्यवस्था अशी चालत नाही मुसलमानांनो. 3000 ब्राह्मणांना कापूड काढणाऱ्या सुलतानाची औलाद तुम्ही होत असाल, आणि हे वाचून झालेला पीआय आणि आयपीएस ऑफिसर दंग्यामध्ये कोणती भूमिका घेईल? एसडीओ झालेला माणूस ही भूमिका वाचून कोणती भूमिका घेईल? जज झालेला माणूस कोणता निर्णय देईल? केवढं मोठं चॅलेंज आहे तुमच्या पुढे. मग काटजू म्हणतात न्यायालयीन अधिकारामध्ये मी आदेश दिला की तो काढा, आणि तो म्हणतात की 3 वर्षानंतर मी जेव्हा एमपी मध्ये गेलो तेव्हा मी डोक्याला हात लावून घेतलं. एमपीच्या 4थ्या वर्गाच्या शाळेमध्ये ते प्रकरण लागलं होतं शासकीय स्तरावर. कसं भांडणार आहात विषमतेच्या विरोधात? केवढं मोठं चॅलेंज आहे. म्हणून वारंवार सांगतोय, शेवटच्या परिसंवादामध्ये आम्ही बोलणार आहोत. 25 वर्ष झाली 11 संमेलनं होतात. उर्साला 20-20, 25-25 लाख तुम्ही उधळता. न्याजला 10-10, 15-15 लाख उधळता. लग्नामध्ये न जाणो किती लाख तुम्ही उधळता. अरे आम्हाला पोटतिडकीनं आपल्या समाजाचं सत्य मांडायला 25 वर्षामध्ये 11 संमेलनं घेण्यासाठी घाम पुसावं लागतं. म्हणून या प्रवाहाकडे लक्ष द्या. सांस्कृतिक राजकारण ब्राह्मणवादाचं मोडून काढण्यामध्ये विलास सोनवणे, मिन्ने साहेब, शहाजिंदे साहेब, बेन्नूर साहेब, हा छोटा मोठा तुमचा योद्धा जावेद पाशा, अनेक लोक आहेत, यांना हातभार द्या रे. ही चळवळ मोठी म्हणजे अस्मितेची चळवळ आहे. ही चळवळच मुसलमानातील असं नेतृत्व उभं करेल जो खऱ्या अर्थानं ब्राह्मणवादाच्या विषमतावादाचा मुकाबला करेल आणि खरा समतावाद मांडेल. या समाजाला गरज आहे. मी मराठा सेवा संघामध्ये 9 वर्ष कार्य केलं साहेब. सुभान अली कार्य करतायत, पण मुसलमानांचा माप या सगळ्या प्रवाहामध्ये येत नाही. कुणी थांबून ठेवले तुम्हाला? तोही विषय आहे, पण त्याला हात घालत नाही. तोही विषय आहे, पण त्याला हात घालत नाही. तो एवढा कठीण विषय आहे, त्याच्याला हात घालत नाही. आमच्याही समाजामध्ये सब ऑलवेल है ऐसा नाहीये. मग कोणती प्रवृत्ती आहे मुसलमानामध्ये? जी प्रवृत्ती सर्वसाधारण मुसलमानांना नॉन मुस्लिम मध्ये ब्राह्मणी व्यवस्थेशी लढा देत असलेल्या प्रवाहाशी जुळू देत नाही. मग हाही प्रवाह मुस्लिम ब्राह्मणवादी आहे का? बोलत नाही. चिंतन करा, घरी जाऊन चिंतन करा. आणि म्हणून चिंतन करा, है ना. चिंतन का विषय. यूं ही अरबी में रामायण महाभारत नहीं आ जाता है. आता आल है. यूं ही अरबी में राम और अली एक है ऐसा नहीं आता है. हमें राम अली से कोई लेना देना नहीं है, मतलब उस किताब से कोई लेना देना नहीं है. ज्या थीमवर ब्राह्मणवादी व्यवस्था कार्य करते आहे
त्या कार्यावरती तुमचा बळी जातो आहे, सर्वसाधारण लोकांचा. हे नीट लक्षात घ्या. सावरकरांनी मांडून ठेवलंय. हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत असताना 1924 मध्ये लाला लजपतराय यांनी स्पष्ट धर्मावर आधारलेली पहिल्यांदा या देशाची विभागणी मागितली आणि पंजाब राष्ट्र हे इस्लाम आणि हिंदू या दोन धर्मामध्ये विभागला जावा ही मागणी कधी मुसलमानांची नव्हती. ती 1924 मध्ये लाला लजपतरायांनी केलेली आहे. आणि 1927 मध्ये 6 सोनेरी पानं लिहून सावरकरांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण केली आणि या हिंदू राष्ट्राचे 3 शत्रू घोषित केले. कोण? नंबर 1 मुसलमान, नंबर 2 बुद्धिस्ट आणि नंबर 3 कोण? नाही, ईसाई. कम्युनिस्ट सगळ्यांचा शत्रू आहे, तो मुसलमानांचाही शत्रू आहे. वेगळा विषय आहे, आता बोलत नाही मी, तो डिफरंट टॉपिक आहे. कम्युनिस्टमध्ये खूप चांगले मुसलमान आहेत, 5 वेळची नमाज पढ़णारे. मी त्यांना म्हटलं तुम्ही कम्युनिस्ट कसे? म्हणे हमको समझ ही नहीं लेते. अरे इबादत मैं इस्लाम की करता हूं, लेकिन इस्लाम का समतावाद के लिए कम्युनिज्म में काम करता हूं. सोडा, वो गालिब म्हणाले होते ना, जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह बता जहां खुदा न मिले. लोग म्हणतात गालिब कितना अच्छा नशेड़ी था, कितनी हमको बिल्कुल स्वतंत्रता दे दी की कहीं भी पियो. अरे गालिबच्या त्या तजल्लीपर्यंत गेले का तुम्ही? का गालिब एवढा ईश्वरमय झाला होता, एवढा संवाद साधला होता की त्याला चोहीकडे तो ईश्वर दिसत होता. त्या तजल्लीमध्ये तो म्हटलं की मी फक्त ईश्वरासाठी मस्जिदीमध्येच कशाला जाऊ, मी कुठं पण बसलो तरी मी माझ्या ईश्वराशी संवाद साधू शकतो. एवढ्यापर्यंत नाही जाणार तुम्ही लोक. म्हणून तिथपर्यंत जायचं नाही, तिथपर्यंत जायचं नाही. म्हणून वर्तमानाची सगळे चॅलेंजेस नीट ओळखा. 1925